गुंतवणुकीवर दामदुपटीचं आमिष दाखवून सुमारे 3 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 6 जणांना अटक केली होती। त्यानंतर प्रकरणातील प्रमुख वैशाली गुरवला पुणे पोलिसांच्या मदतीनं शनिवारी अटक करण्यात आली। जिल्हा न्यायालयानं गुरवला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचा आमिष दाखवून श्रीमंता बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये गडिंग्लज पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला। त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलं। त्यानंतर श्रीमंता बाजारचा मुख्य सूत्रधार पुण्यातील श्रीकांत होळे हुजूर रामाचार, गाझियाबादमधील दिनेश योगेश भटनागर आणि कागल तालुक्यातील चिमगाव इथल्या अमोल बाळू चौगुले या तिघांना ऑक्टोबर 2025 मध्ये अटक झाली। त्यानंतर या फसवणुकीतील आणखी 6 जणांना पोलिसांनी अटक केली। सध्या त्या 6 जणांचा कारागृहात मुक्काम आहे। दरम्यान आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शनिवारी पुण्यातून आणखी एक मुख्य आरोपी वैशाली गुरवला ताब्यात घेतलाय। न्यायालयानं तिला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान गुंतवणूकदारांना फसवणूक केलेल्या श्रीमंता बाजारच्या सर्व संचालकांची मालमत्ता आणि बँक खात्यातील रक्कम गोठवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितलं।